आदरणीय सर्व वकील बंधू भगिनींना माझा नमस्कार. नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिल निवडणुकीत मी अनुक्रमांक 14ला असलेला उमेदवार ॲडव्होकेट प्रमोद बोकरे आपल्याला सर्वांना प्रथमतः तुम्ही जे मला सहकार्य केलं, तुम्ही मला जो आशीर्वाद दिला, तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि त्यामुळं मी 149व्या राऊंडपर्यंत पोहोचून थोडक्या अगदी अल्पमतात मी निसटता पराभव झाला आणि अगदी माझा आपल्या सांगली जिल्ह्यासाठी अस्मितेचा प्रश्न निर्माण झाला होता. तो विजय अगदी थोडक्या मतात हुकला. परंतु या एक निवडणुकीनं निश्चितपणे एक शिकवलं की आपण माणुसकीनं वागलो आणि एक वकील जात म्हणून जर सर्वांशी व्यवस्थित वागलो तर नक्कीच वकील बंधू भगिनी हे एका चांगल्या व्यक्तीच्या पाठीशी राहून कोणताही इतर गोष्टीचा विचार न करता चांगले पाठबळ देतात आणि ते निवडून यावे म्हणून इच्छा व्यक्त करतात. पण थोडं कुठंतरी शल्यही राहतं की काही जण अगदी अल्प टक्केवारी असतील असे लोक आपल्या काही दुसऱ्या गोष्टी बाबींचा विचार करतात आणि आपल्या मतांच्या अस्मितेसाठी त्याचा वापर न करता स्वतःच्या स्वार्थासाठी वापर करतात आणि त्यामुळं एक उमेदवार हरत नाही तर आपला जिल्हा हरतो हे शल्य निश्चित आहे. परंतु माझ्या बाबतीत जे घडलं ते म्हणजे मला खूप अतोनात प्रेम मला सांगली जिल्ह्यानं दिलं. प्रत्येक सांगली बार असोसिएशन तसेच प्रत्येक तालुका बार असोसिएशननं माझ्यावर प्रेम केलं, मला माझ्यावर विश्वास दाखवला आणि अगदी निस्वार्थीपणे मला मदत केली आणि मला मतदान केलं. आणि त्या मतदानाच्या शिदोरीवर मी एक महाराष्ट्रात आपल्या सांगली जिल्ह्यासाठी एक लढवय्या, एक शिलेदार म्हणून, एक उमेदवार म्हणून मी चांगली कारकीर्द करू शकतोय असा विश्वास व्यक्त केल्यामुळे मी तिथंपर्यंत पोहोचू शकलो आणि अगदी शेवटच्या राऊंडपर्यंत पोहोचून एक अल्पमतात झालेल्या पराभवामुळे सर्व मला ज्यांनी मदत केली आणि ज्यांना वाटलं नव्हतं की मी त्या फेरीपर्यंत पोहोचेन त्यांनासुद्धा खूप दुःख वाटलं. हा खरा आपल्या सर्वांचा विजय आहे. पण आपला विजय असं मानू, परंतु सांगली जिल्ह्याचा पराभव हा मनाला लागलेली हुरहुर आहे. परंतु ह्यावेळी आपल्याला समजलेलं आहे की निश्चितपणे पुढची रणनीती काय करणं आवश्यक आहे आणि सांगली जिल्ह्याची अस्मिता ही पटलावर गेली पाहिजे. बार काउन्सिलच्या या दृष्टीनं आपण कसे यशस्वी होऊ याचेही आपल्याला काही धडे मिळाले आहेत. तर ते धडे नक्की पुढच्या निवडणुकीमध्ये यशस्वी करू आणि आपण एकजुटीनं या सांगली जिल्ह्याची अस्मिता टिकवण्यासाठी पुढील रणनीती आखून आपल्या सांगली जिल्ह्यासाठी सर्व महाराष्ट्रातील वकील बांधव भगिनीसाठी चांगलं काम करू. एकत्र राहून असंच आपण ज्या काही चुका झाल्या असतील त्या चुका दुरुस्त करून आपण पुन्हा एकदा या बार काउन्सिलच्या पटलावर सांगली जिल्हा जाईल ह्या दृष्टीनं प्रयत्न करू. आणि निश्चितपणे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मी बोलू इच्छितो की तिथं सर्वांना संभ्रम निर्माण होतात. निश्चित पारदर्शकता आहे तिथं, परंतु संभ्रम निर्माण होणार नाही अशी निवडणूक प्रणालीसुद्धा भविष्यात त्यांनी आत्मसात करावी आणि सर्व सभासदांना हा त्याचा लेखाजोखा अगदी पारदर्शकपणे मिळेल या दृष्टीनेही बार काउन्सिलनं निश्चित पुढे प्रयत्न करतील. आणि आम्ही त्यासाठी आत्ता जे निवडून आलेत त्या सर्वांना प्रथमतः मी शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडे ही मागणी करतो की आपली बार काउन्सिल ही पारदर्शक राहील. जसं तुम्ही काम चांगलं करता तर ते पारदर्शकपणे काम करत असता त्याचा आरसा तुम्ही सर्व सभासदांच्या समोर, सर्व वकील बंधूंच्या समोर ठेवावा अशी मागणी करत राहू. आणि जे निवडून आलेत त्यांना मदतीला घेऊन आपण सांगली जिल्ह्यासाठी, महाराष्ट्रातील वकील बांधवांच्यासाठी आपण चांगलं काम उभा करू आणि ज्या उद्देशानं आपण निवडणूक लढवली होती ती त्या रूपानं आपण पूर्णत्वास नेऊ एवढं मी आव्हान करतो. पुन्हा एकदा माझ्यावर ज्यांनी प्रेम केले, माझ्यावर ज्यांनी मला विश्वास दाखवला, मला ज्यांनी भरघोस मतं दिली, कोणतंही इतर गोष्ट न पाहता, जात पात पैसा न पाहता, ज्यांनी मला फक्त एक चांगला माणूस, चांगला वकील आणि हा वकिलांसाठी काय तर चांगलं करू शकतो म्हणून मला पाठबळ दिलं आणि या शेवटच्या फेरीपर्यंत पोहोचवलं, त्या सर्वांचा आणि अज्ञात समाजातील इतरही लोकांनी मला खूप प्रेम दिलं आणि त्यांनी माझ्यासाठी प्रयत्न केले. त्या सर्वांचा मी मनपूर्वक आभारी आहे आणि लढत राहू आणि पुन्हा एकदा आपलं स्वप्न पूर्ण करू असं मी तुम्हाला अभिवचन देतो. तुमच्या सहकार्याची अपेक्षा करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.